दादा, खरं तर काल इंद्रायणी मेडिसिटीच्या प्रकल्पाचं आपण नक्की काय आहे तो प्रोजेक्ट आणि लोकांना तर आश्वासन दिलं जाते. इंद्रायणी मेडिसिटी हे लोकांना चंदेरी स्वप्न दाखवण्याचं काम गेल्या 5 वर्षापासून चालू आहे. 5 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी 300 एकरामध्ये भव्य इंद्रायणी मेडिसिटी, ज्यामध्ये 300 एकरामध्ये विविध स्पेशालिटी हॉस्पिटल असतील अशा प्रकारची घोषणा केली. खरं म्हणजे अशी घोषणा त्यांना शोभते, कारण ती घोषणा कधीच अंमलात आली नाही. त्या घोषणेवर कधी एक पेपरही तयार झाला नाही, एक बैठकही झाली नाही, सरकार दरबारी काही कागदपत्रही उपलब्ध नाही. पण भाषणामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा इंद्रायणी मेडिसिटी नावाची घोषणा होत जाते. असे अनेक प्रकल्प जे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले त्यापैकी तर इंद्रायणी मेडिसिटी आहे. काहीच केलेलं नाही आहे. मला वाटतं कदाचित माननीय महोदयांना याचा विसर पडला असेल की ते सध्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षात आहे, याचा त्यांना कदाचित विसर पडला असेल. कारण या संदर्भातलं सूतोवाच विधान भवनामध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री या नात्यानं स्वतः अजितदादांनी केलेलं आहे. या संदर्भातली जागा जी आरक्षित झालेली आहे या संदर्भातही बैठका पुढे गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला स्वतःला 15 वर्षात काही करता आलं नाही. कोविडचा काळ गेल्यानंतर ही समस्या, आरोग्यविषयक समस्या पाहिल्यानंतर 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स एका कॅम्पसमध्ये, अख्ख्या देशात कुठेही नाही असा हा प्रोजेक्ट हा आपल्या मतदारसंघात होतोय. मला वाटतं की याला पाठिंबा देण्याऐवजी जर असं पोटात मळमळत असेल तर मी त्यांना एवढंच म्हणेन की गेट वेल सून. शिरूर लोकसभेची दुरंगी लढत होती यापूर्वी, पण आता तिरंगी मंगलदास बांधले उतरतात वंचितकडनं.